देण्यासाठी त्यांनी स्वतःचा सामनावीराचा पुरस्कार सुजितला दिला. खूप खूप अभिनंदन. ओव्हर टू यू. जय मल्हार. कलोते आणि त्याच्या विरोधामध्ये एसडीसीसी घोडेवली बी संघ खेळतोय. मी एसडीसीसी बी संघाला विनंती करतो की आपला 12वा प्रतिनिधी मंचावर पाठवायचा आहे. आपला 12वा खेळाडू इकडं असणं गरजेचं आहे. एसडीसीसी बी संघाला मी विनंती करतो. मागचा मॅच मधली रंगत अगदी जबरदस्त रंगत आपल्याला बघायला मिळाली आणि या मॅच मध्ये आपण बघायला गेलो तर रंगत निर्माण होईल. कलोते आणि घोडेवलीच्या मध्ये होणारा हा सामना आणि या सामन्याचं धावतं वर्णन मी हॅरी पिंगे यांना विनंती करतो. हॅरी पिंगे या घोडेली गावचे एक जबरदस्त समालोचक, ज्यांनी आपण बघितलं प्रीमियर लीग जी झाली, खालापूर प्रीमियर लीग, त्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं समालोचन आपल्याला ऐकवलं. त्यांना मी विनंती करतो की या मॅचचं धावतं वर्णन आपण करायचं आहे. थँक्यू. धन्यवाद स्वप्नील पराड. आपण बघतोय अगदी चांगली स्पर्धा. या स्पर्धेची आजची तिसरी रात्र आपण बघतो धनाजी श्रीपद पराड यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेची आजची तिसरी रात्र. पहिल्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय घोडेवली बी, अगदी श्रीदत्त घोडेवली बी आणि त्याचे विपक्ष मात्र संघर्ष करतीय. अगदी लेजंड प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात हेमंत पिंगले आणि त्याच्यानंतर आपण बघतोय रोहन पालांडे. सामना चालू होण्याचा इशारा मात्र पंचांचा आलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विजय जो कर्णधार आहे कलोते टीमचा, तो मात्र प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार झाला. चेंडू हवेत आहे. 2-2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचणार, तोपर्यंत चेंडूने बेग घेतला. पहिला हेमंत पिंगलेच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका डीजे. हा चेंडूला अगदी हा चेंडू आपण बघतोय उचली दिली चेंडूला. चेंडू निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत होती. या पहिलं षटक प्रगतीपथावरती काल आपण बघितलं. अगदी रोमर्चक सामने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अगदी बरेचसे सामने मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. सुमित पटेल यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. हा चेंडू जबरदस्त प्रहार चढवलाय. हेमंत पिंगलेंच्या बॅट मधून आलेला अजून एक मोठा फटका, म्हणजे अगदी गोलीच्या बेगाने चेंडू जातोय. सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी चौकार डीजे. शकतो फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. नक्कीच स्वप्नील आपण बघतोय 10 धाबा फलकावरती आल्यात. हेमंत पिंगले चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये कमालीचा राहिला त्यांचा. अगदी आर्मी मध्ये कार्यरत आहेत. आपण बघतोय अगदी त्यांना सॅल्यूट असेल आमच्याकडून. हा चेंडू आपण बघतोय आणि हा नक्कीच कार्यरत होते, पण खऱ्या अर्थाने त्यांची ती कमालीची कामगिरी आपण बघितली मैदानावरती. हा चेंडू आदलला खऱ्या अर्थाने आपण बघतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धार चेंडूचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. धावफलकावरती हरेश पिंगले आम्हाला सांगतात धावफलकावरती धाबा आल्यात, त्या तब्बल 10 धाबा. अगदी आता हेमंत पिंगले आणि रोहन पालांडे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पहिले षटक प्रगतीपथावरती या तर विजय गोलंदाजी मार्क वरती. विजयचा हा चेंडू पटक्यामध्ये दम नव्हता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मोठा मासा गाळला. हेमंत पिंगले मैदानाच्या बाहेर डीजे. आमचे नितीन फराट. अगदी आज तिसरी रात्र आहे. धनाजी फराड यांच्यावरती असलेलं त्यांचं प्रेम अगदी काकांनी आम्हाला वाटतं सर्व काही सोडलं की काय आता, कारण आज तिसरी रात्र आणि ते मैदानावरती आपण बघतोय सलग 2 दिवस आम्हाला ते चिंचेच्या झाडाखाली पाहायला मिळाले, पण आज व्यासपीठावरती जर बघायला गेलं तर काकांच्या साईडला काका बघायला मिळतात आता आपल्याला.
नक्कीच ते प्रेम आहे त्यांचं अगदी क्रिकेटवरती आणि धनंजय अण्णा पराट यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर आपण फक्त व्यासपीठावरती आपल्या अरुण पिंगळे, त्याच्यानंतर आपले पत्रकार नवज्योत पिंगळे, त्याच्यानंतर आमचे जोडे साहेब आणि सर्व या स्पर्धेचे आपण बघतोय धनाजी श्रीपत पराट मात्र मॅचचा आस्वाद घेतात. सर्वांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. सचिन पराटना आम्ही विसरणार नाही, कारण सचिन पराट आपण बघतो त्यांची कमालीची कामगिरी आहे. दिनेशजी पराट यांचे बंधू सचिन पराट यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर त्यांचे सहकारी त्यांना सुद्धा आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. रायगड बाजार येथे कार्यरत असलेले आमचे साहेब आपण बघतो त्यांना आपण विनंती करू. अगदी खऱ्या अर्थानं आमचे जवळचे मित्र त्यांना आपण विनंती करू या आपण व्यासपीठावरती. धाव फलकावरती धाबा लागलं तर तब्बल 10 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अगदी राधे भुईर मात्र मॅचचा आस्वाद घेतोय आमचा भाचा आपण बघतो तमनात बरोबर. काल त्याने कुणाल पिंगलेला फोन केला मामाला आणि मात्र आज मात्र व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय मॅचचा आस्वाद घेतोय. त्याचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. धावफलकावरती धावा लागल्यात त्यात तब्बल 10 धाबा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खऱ्या अर्थानं आपण बघतो खेळ संपला. विजयने मात्र चांगली कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये ठेवली. अगदी 10 धाबा फक्त 10 संघासाठी खर्च केल्यात आणि आता दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज सुरेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. राकेश गायकर खरिवलीचे आमचे मित्र आहेत त्यांना आपण विनंती करू की या आपण व्यासपीठावरती. त्यांच्या माध्यमातून आम्हाला नागेश्वर मित्रमंडळ खानाव येथे मात्र प्लॅटफॉर्म मिळाला आहे समालोचनासाठी. अगदी आपण बघतोय त्या ठिकाणी मंगेश पाटील जे उपसरपंच आहेत त्यांचा चषक मात्र त्या मैदानावरती गाजणार आहे. अनिल मोगारे असतील, निखिल पाटील, त्याच्यानंतर आमचे मच्छिंद्र असतील. सर्वांचं खऱ्या अर्थानं असलेलं आमच्यावरती प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर मात्र आम्हाला त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळाला आहे. अगदी त्यांचं सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. आपण या व्यासपीठावरती धावफलकावरती धावा लागल्यात तर तब्बल 10 धाबा. पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपलाय. सुरेशवरती आता खऱ्या अर्थानं पूर्णपणे जबाबदारी असेल ती कलवते टीमची, पण घोडुलीचा एक फलंदाज मात्र खंदा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. लाला मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. हा चेंडू रोहन पालांडेनं मात्र अगदी खऱ्या अर्थानं स्वीटिच केलं. या चेंडूला अगदी सन्मान दिला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती आणि एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं मात्र आता धावफलकावरती धाबा येतात त्या 11 धाबा. सुभाष पिंगळे अगदी मंडप डेकोरेशनचे मालक आपण बघतो व्यासपीठावरती आले. धनंजय अण्णा पराट यांच्यावरती असलेलं त्यांचं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर आपण बघतो व्यासपीठावरती आमचे नाना आलेत. त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. अगदी डेची स्पर्धा असू द्या, त्याच्यानंतर कोणताही फंक्शन कार्यक्रम असू द्या, त्याच्यामध्ये त्यांचा खऱ्या अर्थानं चांगला वाटा असतो. ते मात्र व्यासपीठावरती मॅचचा आस्वाद घेतात. या चेंडूवरती एकच धाव मिळती या KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी. प्रत्येक मान्यवराचं येतोचे स्वागत सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये केला जातो. अविनाश पालांडे आपण बघतोय 8 वर्ष आयकॉन म्हणून माथेरान येते आणि खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर आता जरी तुम्ही अविनाश पालांडेंच्या सोबत माथेरानला गेले तर मात्र सर्व काही तुम्हाला फुकट भेटेल. म्हणजे बघा अविनाश पालांडेंचं ते प्रेम आहे. जितेंद्र देशमुख या आपण व्यासपीठावरती यांच्याकडे शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी. या चेंडूवरती मोठा प्रयत्न झालाय. अगदी रोहन पालांडेंच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटकाडीच आहे. चेंडू त्या ठिकाणी पुरवलं जातं. 18 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी KTC लाईव्हची आमची संपूर्ण टीम मात्र आपण बघतोय जे आमचे अजिंक्य पवार यांची संपूर्ण टीम आपण बघतोय पूर्णपणे ही स्पर्धा कव्हर करते. काल खऱ्या अर्थानं रोमर्शक सामने मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. जितू आई जिते काय टीम आहे खऱ्या अर्थानं. हरेश गाबंड आणि रोहित म्हात्रे त्याच्यानंतर निलेश पाटीलनं केलेली कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अगदी अतिशय सुंदर राहिली. या ठिकाणी आपण बघतो पंचांचा इशारा आला. चुलबुल पांडे आम्हाला सांगतात या चेंडूवरती मात्र थोडंसं बाहेर चेंडू गेला. अवांतर दाबेला मात्र बढती मिळती आणि या अवांतर धाब्याच्या मदतीनं मात्र आता धावफलकावरती धाबा येतात. त्या तब्बल 19 धाबा धावफलकावरती आलं. दुसरं षटक प्रगती पथावरती सुरेश आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. सुरेश, अविनाश पराट
आपण बघतोय अगदी मॅचचा आस्वाद घेतात. त्याच्यानंतर आमचे कमानीचे तिसरे पंच या आपण सचिन दाभोलकर खरिवलीचे आमचे एक चांगले पंच आपण बघतोय. बाला सालुंकेच्या पॅनल मध्ये कार्यरत असलेले आमचे सचिन दाभोलकर यांच्यामुळे आम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला खरिवलीच्या मैदानावरती. ते गवली प्रीमियर लीग मध्ये ते आता तिसऱ्यांच्या पंचांच्या भूमिकेमध्ये टीव्ही अंपायर. आता मात्र जो का त्यांचा निर्णय आहे ते आमच्यापर्यंत आता कळवतील. पंच हा चेंडू चेक करायचा आहे ना. ओके अगदी आमचे पंच मात्र आपण फक्त फेअर डिलिव्हरीचा इशारा मात्र मैदानाच्या आतून आला. आमचे सचिन दाभोलकर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी त्यांनी त्यांचा निर्णय मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. धावफलकावरती आता हरेश पिंगले आम्हाला सांगतात 19 धाबा धावफलकावरती आल्या. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतं सुरेश. अगदी सुरेश गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये विजयनं कामगिरी केली. 10 धाबा खर्च केल्या. हा चेंडू थोडासा बाहेर जातो. रोहन पालांडे आपण बघतोय त्या ठिकाणी स्क्वेअर चेंडूची मागणी मात्र मैदानाच्या आतून होती. पंच आमचे सूरज पांडे उर्फ चुलबुल पांडे. अगदी आपण बघतोय सूरज पांडे यांना आम्ही जेव्हा सूरज पांडे म्हणतो तेव्हा ते आम्हाला म्हणतात चुलबुल पांडे बोला. म्हणजे क्रिकेटमध्ये आपण बघतो टोपण नाव खूप पाहायला मिळतात. कारण टेनिस क्रिकेट फार पुढे चाललं. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या तब्बल 20 धाबा. धनाजी अण्णा फराड आपण बघतोय पूर्णपणे खबरदारी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून घेतली जाते. हेमंत फराड त्याच्यानंतर विराज फराड सचिन फराड अविनाश फराड पूर्णपणे मेहनत घेतात. हा चेंडू अगदी थोडासा बाहेर गेला. अभ्यंतर दाबीला बढती मिळती आणि धनाजी अण्णा फराड यांचं हे स्वप्न होतं या स्पर्धेचं. ते मात्र त्याने सत्यामध्ये उतरवलं खऱ्या अर्थानं. आणि आज ही तिसरी रात्र अगदी निर्विघ्नपणे मात्र पार पडती. आपण बघतोय प्रथम गणरायाला साकडं घातलं. त्याच्यानंतर आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिबार मानाचा मुजरा केला आणि त्याच्यानंतर पहिला चेंडू खेळपट्टीवरती पडला. तो पहिल्या दिवशी आपण या मैदानावरती बघितला. धावफलकावरती 21 धाबा लागल्यात. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. हा चेंडू रोहन पालांडेने या चेंडूला अगदी सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षकानं मात्र खंबल केलं. या ठिकाणी आपण बघतोय फंबल झालं थोडंसं आणि या चेंडूवरती मात्र आता 2 धाबा मिळतात रोहन पालांडेला. अगदी या 2 धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धाबा येतात त्या तब्बल 23 धाबा. 23 धाबा धावफलकावरती आल्यात. मल्हार जाधव यानं मात्र हा चेंडू अगदी त्याच्या हातातून निसटला. 2 धाबा त्या ठिकाणी आपण बघतो रोहन पालांडेला मात्र मिळाल्या आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं 23 धाबा धावफलकावरती लागल्यात. 23 धाबा धावफलकावरती दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. हा चेंडू रोहन पालांडेनं मात्र कार्पेटबद्दलचा फटका अगदी लगावलाय. क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 7 नंबरचा हा जर्सी नंबर असलेला हा खेळाडू मात्र चेंडूवरती गेला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीनं एका धाब्याच्या साह्यानं मात्र धावफलकावरती आता धाबा येतात त्या 24 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी चांगला क्रिकेट आपल्याला वेतलेश्वर मैदान घोडवलीच्या मैदानावरती पाहायला मिळतं. श्रीदत्त क्रिकेट क्लब घोडवली कांट्रोली आयोजित आपण बघतोय धनाजी श्रीपद फराड यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि उद्या मात्र साहेबांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये व्यासपीठावरती केला जाईल साजरा. या चेंडूवरती प्रयत्न बसला महेश पालांडे. बॅक टू पॅवेलियन डीजे
घोडिवलीच्या या ग्राउंड वरती आपण बघतोय श्री दत्त घोडिवली आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेची आजची तिसरी रात्र फटाक्यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते। अगदी त्यांचे सुपुत्र आपण बघतो विराज फराड मात्र फटाक्याची आतिषबाजी करतात कारण पूर्णपणे खबरदारी या मान्यवरांची घेतली जाते। प्रत्येक मान्यवराचं येतोचे स्वागत आणि सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये केलं जातंय। अगदी ज्ञानेश्वरजी गायकवाड साहेब आपण बघतो मॅचचा आस्वाद घेतात। अगदी धनंजय अण्णा फराड यांच्यावरती असलेलं त्यांचं खऱ्या अर्थानं फार मोठं प्रेम आहे। नक्कीच पंच आता सामना चालू करा। पंचांना आता आपण विनंती करू अगदी व्यासपीठावरती पहिल्या दिवसापासून पहिल्या रात्रीपासून जे जे मान्यवर व्यासपीठावरती आले त्यांचं सर्वांचा आम्ही सत्कार सोहळा मात्र या व्यासपीठावरती केलाय कारण धनंजय अण्णा फराड यांचं स्वप्न होतं या स्पर्धेचं ते मात्र त्यांनी सत्यामध्ये उतरवलं आणि 6 महिन्यापूर्वी त्यांची चर्चा चालू होती की नाईटची रजनी मला ठेवायची आहे। त्यांना आम्ही शब्द दिला की तुम्ही बिंदास ठेवा। श्री दत्त घोडिवली क्लब सर्व टीम्स तुमच्या अगदी खऱ्या अर्थानं हातभार असेल त्यांचा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र ही तिसरी रात्र रोहन पालांडे स्ट्रायकर एंडला उभा गोलंदाजी मार्क वरती लक्ष्मण हा चेंडू जबरदस्त खणून काढलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल केला वाईन डिश लॉंगॉनच्या डोक्यावरून आलेला आवाक्याच्या बाहेर षटकार। घोडिवली गावाचा चषक मानाचा यो आयोजन भारी दादा धनाजी फराड फेमस हाय चर्चा त्याच्याच नावाची हाय समाजसेवक धनाजी दादा चर्चा त्याच्याच नावाची हाय चर्चा त्याच्याच नावाची हाय दादा धनाजी फेमस हाय चर्चा त्याच्याच नावाची हाय दादा धनाजी फेमस हाय। चेंडू त्या मैदानामध्ये आला धाव फलकावरती धाबा लागला तर तब्बल 31 धाबा कलोते संघाने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आणि प्रथम नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर मात्र फलंदाजी वाट्याला आली आहे ती घोडिवली बी टीमची। आपण रोहन पालांडे काय कमालीची कामगिरी लेजंड प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दुसरा बॅक टू बॅक षटकार आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं 37 धाबा धावफलकावरती डीजे आता येणारे जे लगातार 2 षटकार जर असतील रोहन पालांडे किंवा चैतन्यच्या बॅड मधून तर त्यांच्यासाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल। या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वरजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून एका ओव्हर मध्ये 2 षटकार 3 चेंडू बाकी आहेत। या येणाऱ्या 3 चेंडू मध्ये आपण बघतोय आता 2 षटकार मारावे लागणार आणि 500 रुपये मात्र साहेबांच्या एटीएम मधून कमी होते। ज्ञानेश्वरजी आमचे पिंगले व्यासपीठावरती उपस्थित झाले त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू। या चेंडूवरती बराचसा मोठा फटका सहज रोहन पालांडे अगदी या मैदानावरती आणि प्रॅक्टिस साठी रोज 4 वाजता मात्र हजेरी लावतो। ती का लावतो याचा पूर्णपणे अभ्यास या मैदानावरती करतोय तो रोहन पालांडे डीजे। लगातार 3 षटकार काय कमालीची कामगिरी रोहन पालांडे मैदानाच्या आतमध्ये करतोय। अगदी घोडिवली बी ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरले प्रेक्षकांची मन मात्र या ठिकाणी रोहन पालांडे जिंकतात। अगदी पूर्णपणे खबरदारी या स्पर्धेची त्यांच्या माध्यमातून घेतली गेली। धनंजय अण्णा फराड यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर मात्र पूर्णपणे काय कमालीचा फटका अगदी कालपड पद्धतीचा फटका स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला। क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपकान आला चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चेंडूवरती एकच धाव मिळतीये आणि एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्याने मात्र आता धाव फलकावरती धावा येतात।
त्यात 44 धाबा हरेश पिंगले 44 धाबा धाव फलकावरती लागल्यात. केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून 198 देशांमध्ये ही स्पर्धा अगदी युट्यूबच्या माध्यमातून पूर्णपणे कव्हर केली जाती. या सर्व टीम्स आमच्या अजिंक्य पवार यांची टीम मात्र सज्ज झाली आपण बघतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तिसरी रात्र आहे, तिसऱ्या रात्रीतील हा दुसरा कुंभमेळा मैदानाच्या आतमध्ये आणि मल्हार जाधवच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि चैतन्य पिंगले मैदानाच्या बाहेर डीजे. ऑपरेटर आपण बघतोय कृष्णा भवरे शून्यातून विश्व निर्माण केलं. वावरले गावचे आमचे सुपुत्र 19 वर्ष सलग समालोचन यांच्या माध्यमातून पाणी न्या मैदानामध्ये अगदी आणि पूर्णपणे टावर्स मात्र त्यांचे पाहायला मिळतात आपल्याला. या पूर्णपणे खबरदारी डीजेचे मालक आहेत स्वतः कृष्णा भवरे. अगदी डीजे ऑपरेटिंग आमचे मित्र आपण बघतोय मोहिलीचे ना शिरसे सुमित देशमुख आणि त्याच्यानंतर सुमित देशमुख आणि त्यांचे मित्र आपण बघतो डीजे ऑपरेटिंग करतात. सतीश पिंगळे यांच्या माध्यमातून अविनाश पालांडेंनी जर लगातार 2 षटकार मारले तर तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक अविनाश पालांडे ना स्ट्राईक देणं आता फार गरजेचं असेल. आणि दोन्ही बंधू आहेत मैदानाच्या आतमध्ये अगदी एक छोटा बंधू आणि एक मोठा बंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये. तर रोहन पालांडे आणि अविनाश पालांडे बंधूंची जोडी मैदानावरती आता कशा प्रकारे कामगिरी करते हे पाहणं आता उत्सुकीचं ठरणार आहे. धावफलकावरती आता तब्बल धाबा लागल्यात त्या 44 धाबा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय तानाजी गोलंदाजी मार्गवरती 4थं षटक घेऊन आला. या 7 चेंडूमध्ये आता जास्तीत जास्त धाबा जमावे लागतील तर घोडेली बी टीमला आणि कमीत कमी धाबांपर्यंत रोखावं लागेल ते कलोते टीमला. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अरुण पिंगळे त्याच्यानंतर ज्ञानेश्वर पिंगळे त्याच्यानंतर आमचे प्रमुख उपस्थिती आपण बघतोय ज्ञानेश्वरजी गायकवाड साहेब आपण बघतोय व्यासपीठावरती अगदी मॅचचा आस्वाद घेतात. हा चेंडू रोहन पालांडे फार मोठी विकेट आहे घोडेली बीची कारण पूर्णपणे अगदी आक्रोश करतात क्षेत्ररक्षण करणारे टीम कलवते अगदी जीवाच्या आकांताने मात्र अपील करतात. पण पंच आमचे हुशार आहेत आमचे चुलबुल पांडे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअरलेग पंच आपण बघतोय बाला सालोंकी या ठिकाणी मात्र झेल सुटली आहे रोहन पालांडेची आपण बघतोय मैदानावरती. आमचे सुनील वाघमारे यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. घोडेलीवाडी गावचे सुपुत्र आहेत त्यांना आपण विनंती करू या आपण व्यासपीठावरती. हा चेंडू रोहन पालांडेने मात्र टोलवलाय. कार्पेट बद्दलचा पडका काय खराब क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतून झाला. 2 धाबा सहज पूर्ण होत आहेत आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं धाव फलकावरती धाबा लागल्यात तर तब्बल 46 धाबा. रोहन पालांडे आपण बघतोय स्ट्रायकर याला नॉन स्ट्रायकर याला अविनाश पालांडे म्हणत असतील की मला स्ट्राईक दे रे बाबा माझा खेळ सुद्धा प्रेक्षकांना बघू दे. पण या चेंडूवरती रोहनची बॅट तलपली प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चालू आहे आणि या चेंडू फेकून दिला तो डायरेक्ट व्यासपीठावरती आलेल्या या 7 धाबा लागल्यात. शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती. तानाजी आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये पण दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघतो मुन्ना पिंगले मात्र समालोचन करतील. अगदी पहिल्या सत्रामध्ये काय होतंय काय घडतंय हे पाहणं फार गरजेचं आहे. रोहन पालांडे काय कमालीची कामगिरी करतोय. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चालू आहे. अविनाश पालांडे मात्र या ठिकाणी असं वाटलंय धाव पूर्ण होणार का. 2 धावा सहज पूर्ण होतात. तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जातोय अगदी आणि या 2 धाव्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा येतात. त्या तब्बल 54 धाबा
54 धाबा. धाव फलकावरती अविनाश पालांडे म्हणत असेल की मला स्ट्राईक दे रे बाबा, एक चेंडू सुद्धा खेळू दे मला या मैदानावरती. कारण नाईटची रजनी आहे, रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे, 8 वर्ष लगातार आयकॉन माथेरान येते. आपण बघतोय अविनाश पालांडेचा डंका या मैदानावरती वाजेल का राहिलेल्या चेंडूमध्ये, हे पाहणं पण आता गरजेचं. पण रोहन पालांडे मात्र हार मानत नाहीये मैदानावरती. 39 वरती वैयक्तिक खेळतोय रोहन पालांडे. अगदी सुंदर कामगिरी मैदानावरती. 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत, 5 षटकार. चौकार किती आलेत? 13 चेंडू 39 धाबा, 13 चेंडू 39 धाबा. काय भारदार केली. हा चेंडू कमालीचा होता, डोल्याचे पांगडे फेरणारा फटका, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला आणि सलामी दिली या चेंडूवरती रोहन पालांडेनं. आलेला हा दणदणीत षटकार डीजे. डीजे ऑपरेटर आपण बघतो, डीजेचे मालक आणि पूर्णपणे टावर आपल्याला व्हाईट पाहायला मिळतात, व्हाईट लाईट्स. ते आमचे कृष्णा भवरे फार जवळचे मित्र. आपण बघतो या चेंडूवरती रोहन पालांडेला झालं आखलं आणि या चेंडूवरती विकेट जाती, पण त्याचा काम त्याने फत्ते केला मैदानावरती. 15 चेंडूमध्ये 45 धाबा केल्या. रोहन पालांडेची जर बॅटिंग आवडली असेल प्रेक्षकांना तर टाळ्या होऊ द्या रोहन पालांडेसाठी. पण अविनाश पालांडेच्या वाट्याला एकही चेंडू आलेला नाहीये, पण तरी ते खुश आहेत कारण बारक्या भावाने ते काम फत्ते केलं मैदानावरती डीजे. टीमला या 24 चेंडूमध्ये 61 धाबा करायचे आहेत, पण तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती आपले जे मान्यवर आपण बघतोय ज्ञानेश्वरजी गायकवाड माजी सरपंच आहेत कुंबिलो गावचे, त्यांचं मात्र या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू या स्पर्धेचे सर्वे सर्वा धनाजी श्रीपत फराड यांच्या शुभ हस्ते मात्र मायेची उबदार शाल, त्याच्यानंतर प्रेमाचं प्रतीक म्हणजे पुष्पगुच्छ आणि आपण बघतोय सन्मान चिन्ह देऊन मात्र या ठिकाणी सन्मानित करतील. केटीसी लाईव्ह आपला कॅमेरा मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती अर्जित करा. या ठिकाणी आपण बघतोय सर्वे सर्वा या स्पर्धेचे त्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमा खातीर आपल्या खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन कामे बाजूला ठेवून ज्ञानेश्वरजी गायकवाड साहेबांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि असलेलं प्रेम मात्र या ठिकाणी व्यक्त होतंय. या ठिकाणी साहेबांचं मात्र स्वागत केलं जातंय मोठ्या जल्लोषामध्ये आपण बघतोय आणि त्याच्यानंतर मात्र स्वागत होईल ते जोडे बाबांचं. आपण विनंती करू आमच्या सर्वे सर्वा आपण बघतोय या स्पर्धेचे धनाजी श्रीपत फराट या साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं स्वागत करायचंय. जोडे बाबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. केटीसी लाईव्ह 198 देशांमध्ये ही स्पर्धा पाहिली जाती आपण बघतोय. अगदी आमचा आवाज सुद्धा आमचे सुमित डीजे च्या माध्यमातून मात्र मिथाई डीजेच्या माध्यमातून अगदी 198 देशांमध्ये पोहोचवण्याचं काम मात्र मैदानाच्या आतून होतंय. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. त्याच्यानंतर लहूवीर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू धनाजी श्रीपत फराट या स्पर्धेचे स्पर्धकार आणि हिरो, अगदी त्यांचं ते स्वप्न होतं ते मात्र त्याने सत्यामध्ये उतरवलं. नवज्योत पिंगळे पत्रकार, अगदी कॅमेरा मॅन आमचे केटीसी लाईव्ह मध्ये कव्हर करते आणि फोटो सेक्शनच्या माध्यमातून आमचे नवज्योत पिंगळे करतात. सुरेश पिंगळे साहेबांना सुद्धा आपण विनंती करू, माजी सैनिक आहेत, त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. अगदी प्रत्येक मान्यवराचं आपण स्वागत आणि सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये करतोय. त्याच्यानंतर सचिन पराट साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सचिन पराट हे कालापूरचे आहेत. सचिन पराट आणि आयोजनाच्या भूमिकेमध्ये आपले गोडीलीचे सचिन पराट यांची सुद्धा कमालीची कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली. सलग 3 दिवस धनजी श्रीपत पराट यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी स्वागत केलं जातंय. त्याच्यानंतर रमेश चालके साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलेलं जाईल. रमेश चालके आपण बघतोय खालापूरचे सुपुत्र आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याच्यानंतर सुभाष पिंगळे नानांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मंडप डेकोरेशनचे मालक आहेत,
त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण धनाजी अण्णा यांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र सुभाष पिंगळे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आमच्या स्वागताचा स्वीकार करा. KTC लाईव्हच्या माध्यमातून मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी, अगदी जे स्वप्न होतं धनंजय पराड यांचं ते मात्र त्याने सत्यामध्ये उतरवलं. या ठिकाणी सुभाष पिंगळे आमचे काका आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत मात्र सत्कार सोहळा मात्र केला जातोय. ज्ञानेश्वरजी गायकवाड मॅचचा आस्वाद घेतात साहेब, आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून मात्र रोहन पालांडे च्या बॅटिंगसाठी मात्र या षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालं. रोहन पालांडे फार कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहिली. 60 धाबा धावफलकावरती लागल्यात. 61 धाबांची गरज आहे. येणार शेवटचे 24 चेंडू, पण या 24 चेंडू मध्ये 61 धाबा होतील का, की 61 धाबा करण्यासाठी प्रयत्नांचे पराकाष्ठा करावी लागेल, हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील आमचे साहिल येरुणकर. धन्यवाद हर्षद. पुन्हा एकदा आपण सर्व प्रेक्षकांचं स्वागत करूया. श्री दत्त क्रिकेट संघ घोडिवली कांडोली आयोजित श्री धनाजी श्रीपत फराट यांच्या धनाजी श्रीपत फराट यांच्या वाढदिवसानिमित्त सजलेली ही स्पर्धा. या स्पर्धेमधला आजचा हा दुसरा सामना आपण पाहतोय. श्री दत्त घोडिवली बी आणि त्यांच्या विरोधात कलोते. प्रथम फलंदाजी करताना अतिशय सुंदर फलंदाजी आपण पाहिली रोहन पालांडे याच्या मार्फत. अगदी 15 चेंडूमध्ये 39 धावा 45 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु आता मात्र संधी असेल कलोतेकरांना. कलोते संघाच्या फलंदाजांना मात्र हे धावसंख्या पूर्ण करावी लागेल. पहिला चेंडू, एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय सुभाष दुधावडे, परंतु त्याच्या पहिल्या चेंडूवर एकसष्ट धावांचा पाठलाग करताना आलेला हा पहिल्या चेंडूवर षटकार. सुभाष दुधावडे खूप वर्षाचा अनुभव आहे, परंतु काही वर्षापासून क्रिकेटपासून दूर आहेत. अगदी घराची जबाबदारी आणि त्यामुळं क्रिकेटपासून त्यांना दूर राहावं लागतंय. परंतु आज मात्र आपण पाहतोय बऱ्याच वर्षानंतर या मैदानावर उतरलेत, गोलंदाजी करतायत. गोलंदाजीची धार आता कुठेतरी कमी झाल्यासारखी वाटते, परंतु अजूनही 5 चेंडू त्यांच्याकडे. या 5 चेंडूमध्ये मात्र समोरील फलंदाजाला थांबवावं लागेल. एवढी मोठी धावसंख्या आपल्या फलंदाजाने उभी केली, त्याला साजेशी गोलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू, कमबॅक केलं. सुभाषने सांगितलंय की मी ही याच मैदानावर खेळलोय, याच मैदानावर खेळून वाढलोय. अनुभवाची शिदोरी काय असते ते मात्र या ठिकाणी दाखवतोय. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर थांबवले या फलंदाज मयूरला. एक मोठी धावसंख्या पार करायची आहे कलोते संघाला. लोअर फुलटा चेंडू, आई पटका चांगला आहे. या चेंडूवर सुद्धा येणार चौकार. थोडीशी लाईन भरकटला. चांगली फलंदाजी चालू आहे मयूरकडून. अगदी पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर जरी चेंडू निर्धाव गेल्या, त्यानंतर परत आलेला हा चौकार. 10 धावा झाल्यात. चांगली फलंदाजी चालू आहे, परंतु सुभाषला मात्र चांगलं कमबॅक करावं लागेल. आपल्या संघाला जर या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. 2 चांगले फटके. अगदी 10 वर धावसंख्या गेली आहे. वैयक्तिक 10 वर खेळतोय मयूर. कलोते संघाचा एक महत्वाचा फलंदाज मयूर स्ट्राईकला आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या चेंडूवर सुद्धा येतोय पुन्हा एकदा षटकार. मयूरच्या बॅटमधून आलेत. मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना फलंदाजी कशी झाली पाहिजे ते दाखवतोय हा फलंदाज मयूर. परंतु सुभाष खराब कामगिरी करतोय. पॉवर प्लेचं षटक कर्णधाराने त्याच्या हाती सोपवलं होतं, परंतु कामगिरी खराब. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या समोर टाकलेला हा चेंडू, खडे खडे मारलेला हा फटका पुन्हा एकदा येतोय. हा एक मोठा फटका, षटकार.
चालू आहे. कलते संघही सांगतोय जरी आमच्या समोर आव्हान मोठं असेल तरी सुद्धा आम्ही हार मानणार नाही, हार पत्करणार नाहीये. फलंदाजी करतोय मयूर. 3 मोठे फटके आणि 1 चौकार. तब्बल 22 धावा धावफलकावर उभ्या झाल्यात. 61 धावांचा पाठलाग करताना तब्बल 22 धावा झाल्यात. काय फलंदाजी चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा खरपूस समाचार घेतलाय तो या फलंदाज भवीने. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु या चेंडूवर मात्र कोणतीही धाव येत नाहीये. षटकाची समाप्ती झाली आहे. 1 षटक संपलंय. संघाची धावसंख्या 22 झाली आहे. चांगली फलंदाजी चालू आहे मैदानावर. साहिल सुभाषचा विचार केला ना तर बरेच वर्ष या सुभाषने गोलंदाजी केली नाहीये. त्याचंच कारण आपण पाहतोय की या षटकामध्ये तब्बल त्याच्या गोलंदाजीवर 3 षटकार आणि 1 चौकार आणि 2 निर्धाव चेंडू अशी ही गोलंदाजी त्याच्या मार्फत पहिल्या षटकामध्ये झाली आहे. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडू फेकायचे बाकी आहेत. अजूनही 41 धावांची गरज असेल. 39 धावांची, माफ करा. अगदी 13ची सरासरी गाठायची आहे. आता ही सरासरी गाठण्यासाठी मयूरला मात्र फलंदाजी चांगली करावी लागणार आहे. जशी फलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली आहे तीच फलंदाजी मात्र त्याला कंटिन्यू करावी लागणार आहे 3 षटकामध्ये. आलेल्या तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी सायलेंट स्वागत करतो. श्री दत्त क्रिकेट संघ आयोजित या नाईटच्या रजनीमध्ये आमच्या अण्णा धनाजी श्रीपत फराड यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली ही 4 रात्रींची नाईट शृंखला ज्यातील 3री रात्र चालू आहे. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं स्वागत करतो. आज प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दी बघायला मिळते. प्रेक्षकांना आहे क्रिकेटची हाऊस म्हणूनच मैदानात रनांचा पाऊस पडतोय. आज हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळतात. काय चेस होणार. उदय पवार गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवरती राजू. फुल टॉस, फुल टॉल, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल. जर तुमच्या फलंदाजाने 15 बॉलमध्ये 45 मारल्यात तर समोरचा संघ सुद्धा चांगले बॅट्समन घेऊन मैदानात उतरलाय. राजू पहिल्या चेंडूवरती फुल टॉसला फुल टॉल वसूल केलाय. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 61च्या पाटलामध्ये आता 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. ताकईचा कलोत्याचा ब्रँड, बॅटिंगचा ब्रँड राजू आणि मयूर मैदानात पाहायला मिळतोय. घोडोलीच्या प्रेक्षकांना थोडस चिंतेचं वातावरण निर्माण केलंय गोलंदाजांनी, कारण की वारंवार फुलटॉस ओव्हरपिच चेंडूंचा भरणा पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस, चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने निर्धाव येतोय. आतापर्यंतचं सेकंड इनिंगचं आपण जर विवरण केलं ना, बघितलं ना, तर फक्त चौकार षटकार आणि डॉट बॉल याच्यामध्येच खेळ होतोय. कलोतेकरांनी ओळखलंय मैदान सुसज्ज आहे, लाईट प्रॉपर आहे बॅटिंग करण्यासाठी. बॅटिंग पिच पाहायला मिळते, पूर्ण वापर करतात फलंदाज. जरूर डॉट चेंडू खेळतात, मात्र षटकार चौकार येत आहेत. धनंजय मामा यांच्यावरती असणारा प्रेम, प्रेक्षकांनी आज गर्दी दाखवले मैदानावरती. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चांगल्या पद्धतीने फ्लिक केला. तिथे क्षेत्ररक्षक अविनाश पालांडे, एक A1 क्वालिटी क्लास फिल्डर, ज्याच्याकडे आपण बघतो मागील कित्येक वर्ष ज्या खेळाडूंनी श्री दत्त क्रिकेट संघाचं आणि घोडलीचं नाव मोठं केलंय त्याच्यामधील एक मोठा खेळाडू अविनाश पालांडे. यशरक्षक भूमिकेमध्ये हेमंत बाळा, ज्याने पहिली ओव्हर थोडासा मार खाल्ला. सुभाष दुधावडे हे लेजंड क्रिकेटर आणि लेजंड क्रिकेटरना साथ घेऊन युवा खेळाडू आज खेळतात श्री दत्त बी म्हणून. धावा लागला स्कोर कार्ड वरती 29. KTC लाईव्ह वरतून घरबक्षात प्रेक्षकांसाठी मेजवानी पेश केली आहे घोडोलीकरांनी, धनाजी अण्णांनी. त्यांचं मी मनाच्या अंतकरण असून आभार व्यक्त करतो. मागील 7 वर्षामध्ये टुर्नामेंट झाली नव्हती आणि त्यांचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते श्री दत्त क्रिकेट संघाने. त्यांची मोलाची साथ. फुल टॉस बॉल फ्लिक करायचं होतं, इथे अपील केली आहे, मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेगच्या दिशेने. चौकार आलाय, लेग बाईच्या स्वरूपात चौकार. धाव येणं गरजेचं आहे. तर कशाही येऊ, बॅटला लागून येऊ की पॅडला लागून येऊ, कलोली टीम साठी ओ टू DJ. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. कुणाल पिंगळे आणि अमर पवार यांच्याकडून.
पुन्हा मैदानात काय घडतंय, 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, अजूनही 28 धाव्यांची गरज आहे. पहिल्या 33 बघायला गेलं तर 10 बॉल मध्ये बनवल्यात आणि आता 14 बॉल मध्ये 28. चेंडू निर्धाव टाकणं गरजेचं आहे, ही पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं आहे जर घोडोली टीमला विजय संपादन करायचा असेल. आपल्या होम ग्राउंड वरती उदय थोडीशी महागडा ठरतोय. फुल टॉस बॉल हॅमर केलाय, दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू सीमा रेषा पार, चौकार. मंथन सोनियाचा असं वाटतंय स्लॉट मध्ये नाही तर फुल टॉस. चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे, चेंडूला टप्पा पाडणं गरजेचं आहे, चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकणं गरजेचं आहे. काल गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली होती सगळ्या संघाचे. कमबॅक करावं लागेल उदयला आपल्या टीमला विजय घेऊन द्यायचा असेल तर. यावेळेला स्लॉट मधला बॉल कडे उडवलाय, काव कॉर्नरच्या वरतून सीमा रेषा पार, अजून एक दर्जेदार षटकार. कलोत्याचा ब्रँड मैदानात मयूर पेश करतोय. ओव्हर टू डीजे. साहिल, अशा प्रकारची गोलंदाजी जर होत राहिली ना तर हा सामना तिसऱ्या षटकामध्ये संपेल की काय असं प्रेक्षकांना वाटायला लागलंय. घरच्या मैदानावर खेळताना असं वाटलं होतं, फलंदाजीमध्ये 60 धावा तब्बल कुठल्या होत्या, असं वाटलं होतं की हा सामना सहजरित्या घोडोली संघ जिंकेल की काय. परंतु कलोतेकरांच्या फलंदाजांनी मात्र सांगितलंय सहजासहजी हा सामना आम्ही सोडणार नाही आणि काय फलंदाजी केली आहे. तब्बल आतापर्यंत धावा झाल्यात 43 धावा झाल्यात, 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल विजयासाठी. म्हणजे जे समीकरण आपण पाहिलं ना, सरासरी 15ची होती, ती सरासरी आता कुठेतरी 9वर आणून ठेवलं. म्हणजे काय फलंदाजी केली आहे. मयूर असेल, त्याचा साथी राजू असेल, अगदी आपण पाहिलं ना तर वैयक्तिक 4 षटकार आणि 2 चौकार या मयूरच्या बॅटमधून आपण पाहिले आहेत. पहिला जो मार पडला सुभाषवर, त्यानंतर उदयवर आणि आता मात्र आपण पाहिलं फलंदाजी करताना ज्याने 15 चेंडूमध्ये 45 धावा केल्या होत्या तोच आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळतोय रोहन टो राजू. या वेळेला फसवलाय, लेग कटरचा वापर मैदानात पाहायला मिळाला. ही कमबॅक ओव्हर करणं गरजेचं आहे. घोडोलीच्या प्रेक्षक ज्यांनी गर्दी केली ही मॅच बघण्यासाठी आणि ओके पहिला चेंडू निर्धाव आलाय. 12 बॉल 18 तर 11 बॉल 18. फुल टॉस आणि फुल टोल, सेम रिझल्ट, सेम चेंडू, चेंडू सीमारेषा पार, षटकार. गरज आहे. 10 बॉल 12. सामना आता बघायला गेलं तर कलोतेकरांनी त्यांच्या बाजूने झुकवायचा प्रयत्न पूर्ण केलाय. यावेळेला काय घडतंय, चेंडू खूप बाहेर पिचिंग झालाय. अंपायर आमच्याकडे इशारा करतायत बालासर की हा चेंडू वाईड आहे. वाईडच्या स्वरूपात एक रन स्कोर कार्ड वरती लागली जातीये. 50 धावा पूर्ण झाल्यात, बिनबाद 50. कलोतेकरांचं कौतुक करायला पाहिजे. 61 धावा बनवायच्या होत्या, त्यातील 50 बनल्यात. आता 11 धाव्यांची गरज आहे उर्वरित चेंडूंमध्ये. स्लोवर फुल टॉस, काव कॉर्नरच्या डोक्यावरतून फुल टोल वसूल केलाय. अजून एक दर्जेदार षटकार कलोतेकरांचा ब्रँड मैदानात पेश केलाय. राजूच्या बॅट मधून एक देखणा षटकार. कोणतंही प्रेशर न घेता केलेली बॅटिंग आणि या बॅटिंग वरती आलेला एफर्ट, लावलेला एफर्टचं त्यांना मिळतंय, त्यांच्या कष्टाचं मिळतं त्यांना फळ. सामना एक हाती झुकवलाय. चुकीची गोलंदाजी आणि योग्य उत्तर. शॉर्ट बॉल समोरच्या दिशेने हॅमर केला अविनाश पालांडे. खूप सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. या एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 57 धावा. 4 धाव्यांच्या अजूनही गरज आहे निर्णायक विजयासाठी कलोते संघाला. चेंडू बाकी आहेत त्या 8 बॉल मध्ये 4. प्रेक्षकांना असं वाटलं होतं की 61 धावा भरपूर आहेत, मात्र गोलंदाजांनी केलेली चुकी. लेंथ, चांगल्या लेंथ वरती ह्या वेळेला फिरकीच्या जादूमध्ये फसवलंय. थोडासा उशीर झालाय चेंडूला, मात्र मॅच जोपर्यंत शेवटची रन होत नाही तोपर्यंत कोणी जिंकत नाही, कोणी हरत नाही. इथूनही कमबॅक होऊ शकतं. 7 बॉल 4. हा चेंडू जर निर्धाव आला तर मॅच मध्ये रंगत भरेल. लोअर फुल टॉस, फ्लिक, घुटना टेकून मारण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय, फेकतोय तोपर्यंत 1 धाव. आता 6 बॉल मध्ये 3 धावा. घोडोलीकरांचा कारनामा जो या आधी पंढरी पिंगळे पॅडी यांनी केला होता.
तसाच कारनामा करणार का लेजंड क्रिकेटरचा हा संघ? 6 बॉल 3, घोडवली की कलोते, कलोते की घोडवली. आतापर्यंत बघायला गेलं तर कलोतेकरांनी आक्रमण आक्रमण आणि आक्रमण मैदानात पेश केलंय. आज मात्र क्रिकेट ज्यांचे आहे हाऊस त्यांच्यासाठी रणांचा पडतोय पाऊस मैदानामध्ये. नक्कीच साहिल, असं वाटलं होतं की 61 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी दमछाक होती की काय, परंतु घोडवली संघाच्या गोलंदाजाने असं ठरवलं होतं की काय, की क्षेत्ररक्षण करायचंच नाहीये, अगदी चेंडू फुलटॉस आणि बॅटच्या रेंजमध्ये द्यायचे, म्हणजे जेणेकरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातील. मग आपण जर 3 ओव्हरचा विचार केला ना तर फक्त 2च धावा धावून काढल्यात आणि 2 वाईड आणि बाकी सगळे षटकार आणि चौकार. अशा प्रकारची ही फलंदाजी कलोते संघाच्या फलंदाजाने केली आहे. सहा चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो एक अनुभवी खेळाडू, एक काळ गाजवलेला असा हा खेळाडू आपण बघतोय. हेमंत पिंगळे रिटायर्ड फौजी आहेत. पहिला चेंडू घेऊन येतात. याही चेंडूवर येतोय मोठा फटका. अगदी सामनाही संपलाय. तोही षटकाराने, सुरुवात षटकाराने झाली, शेवटही षटकाराने केला आणि अगदी 19 चेंडूमध्ये या 61 धावा पूर्ण केल्यात. अभिनंदन कलोते संघ, अभिनंदन घोडवली संघ. आणि यानंतर लगेचच दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपला होणार आहे. टाकळी संघाचा कर्णधार आणि कलोते संघाचा